हॅलो मित्रांनो. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आज तो दिवस आलेला आहे ज्या दिवसाची तुम्ही वाट बघत होता, की तुम्हाला होम टूर दाखवायचा आहे, होम टूर दाखवायचा आहे, तुम्हाला बघायचा होता. तर आज आपण होम टूर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तुम्ही बघताय मी बाहेर उभा आहे, जिथेच उभा आहे, जिथे आधीचा जो व्हिडिओ मी बनवलेला होता तिथेच उभा आहे. तर आता मी तुम्हाला एकदा बाहेरून दाखवतो, मग त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू आपण सर्व गोष्टींकडे वळूया. तर सगळ्यात आधी बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघून घ्या. तर हे आहे आपलं घर बाहेरून. आधी तुम्ही जे बघितलं होतं ते तुम्ही रात्रीच्या टायमिंगला बघितलं होतं. तर तुम्हाला आता आज दिवसाचं बघायला मिळणार आहे. तर तुम्ही बघू शकता याच्या घराला आपण सनाविला असं नाव दिलेलं आहे. हे आहे आपल्या घराचं गेट आणि इकडे आहे असा रस्ता. ही आपली गाडी थांबलेली इथं स्विफ्ट. ही थांबलेली इथं कशासाठी थांबलेली? तर इकडे जरा थोडी साफसफाई वगैरे चालू होती, त्यासाठी मी थांबवली तिथं. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. हे बघा, अरे बाप रे, मॅडम इथं येऊन थांबलेले आहेत का? हो. अरे वा, हॅलो. हे बघू शकता आपण इथे असा झोपाळा बसवलेला आहे. हा जो तुम्हाला बॉक्स दिसतोय याच्या आत आपले चपल्या वगैरे असतात, तुम्ही बघू शकता. चप्पलचं पण चप्पल दाखवताय का त्यांना? सगळे दाखवायचं, सगळं आपली फॅमिली म्हटल्यावर सगळं दाखवायचं. हे आहे आपलं गुलाबाचं झाड, जे आपण इथं एंट्रन्सलाच लावलेलं आहे. हे आता गेट आपण बंद करून घेऊया. हे मी एक जुगाड केलेलं आहे याला. हे असं कडी इथून अशी घातली की असं झालं लॉक. इकडे आहे आपल्या खाईच्या लिंबाचं झाड, जे पूर्ण ग्रीन ग्रीन आहे आणि याला चांगल्या प्रकारे अशी पालवी वगैरे फुटलेली आहे. याला एक लिंबू पण येऊन गेला होता, पण तो काढून टाकला. त्याच्यानंतर तुम्ही हे बघू शकता किती छान छान फुलं आलेले आहेत. आपण ज्यावेळेस हे झाड आणलं होतं त्यावेळेस हे झाड खूप असं बारीक होतं आणि याला आहे ना अजिबात असे फुलं वगैरे काहीच नव्हते. आता तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे छान फुलं आले काळ्या त्याला. वगैरे. हा ना. हे बघा. तर हे अशी येत नाहीत. तुम्ही हे बघू शकता, हे बघू शकता याला किती चांगला पालवा फुटलेला आहे. तर याला आपण शेतकरी, आपल्याला माहिती आहे की झाडाला काय लागतं आणि काय नाही, त्याच्यामुळे त्याप्रमाणे आपण तसं टाकलेलं आहे, बरोबर का नाही? हो, चला एकदम पुढे, बरोबर. चला दाखवा सगळ्यांना. ही तर माझी गाडी आहे. ही आहे सणाची गाडी, हे नाव आहेच. आणि ही आहे आपली बोर. ही ही बोर अजूनपर्यंत आपण चालू केलेली नाहीये, पण पाणी एकदम काटोकाट आहे त्याला. ही आपली पल्सर झाकून त्याच्या ठेवली. झाकून ठेवलेली. पावसाचं वातावरण तुम्ही हे बघू शकता, हे कंटिन्यू असं पावसाचं वातावरण असतं. झाड इकडून दाखवा. आपलं असं व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. दाखवा, काय म्हणताय? झाड. हे झाड, हे बघा झाड. याची नाव मला माहिती आहेत, पण मी तुळस तुम्हाला, पण आणली हे बघा, बघा किती छान तुळस तुळस. आहे, दोन दोन आणले. आणले तुळस आपण. हे कुबेराचं झाड आहे. हे जे आहे मोगरा आहे. ते मोगरा आहे. हा हे मनी शोपीस प्लांट, आहे, मनी प्लॅन्ट. मनी प्लांट आहे ना. हाय, हे काय आहे सांगा? कोरपट. हा, आणि हे नाही माहिती मला, हे कडीपत्ता. हे याचं नाव थोडं वेगळं आहे. तुम्हाला जर ओळखता आलं तर तुम्ही सांगा याचं नाव, मी हे हे कडीपत्ता. तुमच्यावर सोडतो. आणि त्याच्यानंतर हा आहे कढीपत्ता. आणि हे आहे पान. खाईचं जे पान असतं ना त्याचं झाड आहे. उजून तो किती छोटा, तिथं बडा कस ठेव गए? हा, याला अजून म्हणजे हे आता आम्ही 1-2 दिवस झालेच आणलेले आहेत फक्त. आणि ह्याला असं काठी वगैरे लावून असं त्याला वरती करायचं असतं, हो. असं करायचं असतं. तर याला अशा प्रकारे आपण करणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो. आता तुम्ही म्हणत असाल, दादा अरे याला अशा कुंड्या लावायच्या, अशा कुंड्या आणायच्या. आता ही कुंडी सकटच आणली होती, पण प्रॉब्लेम असा झालाय तिथे की नव्हती. मातीच आपल्याला कुठे मिळाना झाली. आता माती कुठं न मिळण्यामुळं प्रॉब्लेम आपला असा झालाय की आता आपण कुंड्या जर आणल्या तर त्याच्या आत माती वगैरे कशी भरणार आपण? तर चला, इकडून तिकडून नाही दाखवायचं, इकडून दाखवायचं. चला या पुढे, चला चला. हे आपलं पाणीचं प्रेशरचं केलेलं आहे मी. इथून कॉक चालू केलं, हे पाईप इथेच असते. पाईप डायरेक्ट घ्यायची आणि इथे धुवायला वगैरे सुरुवात करायची. गाडी वगैरे धुवू शकतो, हे धुवू शकतो. आता सणाची गाडी सारखी बाहेर फिरत असते, त्याच्यामुळे ती भरलेली. आपली गाडी चकाचक असते. मी बाहेरच राहते, तुम्ही नसतात त्याच्यामुळे. हा, आता हे या घराच्या बाहेर प्लांट. आपण हे प्लांट, ह्या प्लांटचं नाव काय हो? नाही माहिती. चांगली दिसत म्हणून आपण उचलून आणतो, तसं काय म्हणजे असं काही विषय नाहीये. तर चला आपण आता घरामध्ये एंटर करूया.
हा आपला हॉल आहे. हा आहे आपला हॉल. हा हॉल आपला मध्ये तुम्ही बघू शकता. झुंबर बिंबर सगळे लावले आहे आपण. हा. हा आपला सोफा आहे. पण सोफा सणाच्या पसंतीचा आहे. सणाला बॉटल ग्रीन कलर खूप आवडतो. त्याच्यामुळे सणा म्हटले की आपण बॉटल ग्रीनच घ्यायचा. सोफा कधीही घ्या पण बॉटल ग्रीनच घ्यायचा. त्याच्यानंतर हे आपली घड्याळ आहे. त्याच्या बाजूला आपले देवाचं 4 फूल आहेत. त्याच्यानंतर हे जे आहे आयतुल कुर्सी लावलेली आहे आपण घराच्या वरती. अजून घरामध्ये ना मला भरपूर काम करायचंय, पण हळूहळू 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 आता चाललेलं आहे. सुरू करायचंय काम करण्यासाठी. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, इथे आपण ठेवलेलं आहे बांबू ट्री आणि इथे आहे कुराण. कुराण शरीफ. इकडचं जे कुराण आहे ते हिंदी आणि इंग्लिश ट्रान्सलेट मध्ये, इकडचं जे आहे ते अरबीमध्ये ना, अरबी अरबीमध्ये आहे. हिंदीमध्येच तो, पण इथं आहे तो अरबी. तर्जुम, हा तर्जुमा आहे त्याचा. आणि इथं अरबीमध्ये जे अरबी सणाला येते. मला काय अरबी येत नाही, त्यामुळे मी हे हिंदी ट्रान्सलेट वाला तो वाचतो. आम्ही नमाज इथेच पढतो, इथे हे करतो. इकडची जी दिशा आहे ती पश्चिम दिशा आहे, म्हणजे पश्चिम दिशेला काबा शरीफ असतो. त्याच्यामुळे आपण इकडे तोंड करून नमाज पढतो. त्याच्यानंतर इथल्या इथंच कुराण घेतो. त्याच्यानंतर इथेच आम्ही वाचत बसतो. तर चला आता त्याच्यानंतर हे मेन आपले ख्वाजा गरीब नवाज त्यांचा फोटो आहे. सर्व आपण ठेवलेलं आहे. त्यानंतर ही आहे आपली टीव्ही. ही टीव्ही आहे 55 इंचाची. चला चला आता इकडचा जो डिपार्टमेंट आहे तो सणाचा आहे. सणा सांगतील आता. इथं आपलं वॉशरूम आणि इथं आंघोळीचं रूम आहे. इकडे बाथरूम आहे बाथरूम आणि इकडे आहे टॉयलेट. बाथरूम आणि आणि टॉयलेट. हा असा बेसिन. आपला सेटअप आहे बेसिनचा. इथे बेसिन आहे. इथे अजून खाली खाली मला हे असं तुम्हाला ओपन दिसतंय. इथे मला आहे ना फर्निचरचं करून घ्यायचं, ज्याच्यामध्ये आपण सामान वगैरे कसे, म्हणजे स्प्रे असो, दाढीचं सामान असो, जसं मी इथं ठेवलेलं आहे ते त्या गोष्टी सर्व त्याच्या खाली ठेवता येतील. तुम्ही माझी तुम्ही इथले बघू classes शकता add केले वाटतं. इथे मस्तपैकी. हा, आणि इथे आपण लाईट अशा प्रकारे लावलेली आहे. टॉयलेट दाखवतो तुम्हाला. अहो, ते कशाला दाखवताय? अहो सगळं दाखवायचं असतं. त्याच्या आत कसं केलेलं आहे आपण, काय केलेलं, हे सगळं, हे टोटल जे आहे ते लाईट सगळं लावा आपण की. केलेलं आहे. हा लाईट लावा. हे सगळं टोटल आपण केलेलं आहे. हा टोटल खर्च. त्याच्यानंतर हा आहे आपला बाथरूम. बघा, हा बाथरूम आहे आपला. त्याच्यानंतर चला आता आपण बाहेर जाऊया. चला नेक्स्ट सणाचा मेन डिपार्टमेंट. इथे Kitchen आहे, इथे kitchen आपण एक आहे, लाईट kitchen. बसवलेली. टिचूक Kitchen. टिचूक. तर चला, लाईट चालूच आहे आपली. लाईट आपला चालूच किचन आहे. आहे छोटासा. किचन ट्रॉली दाखवा, फ्रीज दाखवा, आपलं बघू ओव्हन शकता तुम्ही. दाखवा. हे आहे सगळे मला आपलं- विचारताय दाखवा दाखवा दाखवा, होम टूर दाखवा. बघा आता आपलं होम हे आहे आपलं किचन ट्रॉली. किचन ट्रॉली. बघू शकता तुम्ही. हे तुम्हाला माहिती आहे, हे आपलं जे फ्रीज आहे तो आधीच्या व्हिडिओमध्ये पण होता. त्याच्यानंतर हा जो आपला ॲक्वागार्ड आहे तो पण तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळालाय. आपण बघा, बघा, हा अजून कवर नाही काढला. ज्यावेळेस पूर्ण कवर हे होईल ना त्यावेळेस काढायचा, मग नवीन होणार तो पुन्हा. गॅस दाखवा. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ओव्हन, टोस्टर, ग्रिलर, आपला मिक्सर वगैरे सर्व. याच्यामध्ये सर्व सणाने त्यांना लागणाऱ्या सर्व वस्तू टाकून ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर हा आपला, इकडच्या नळाला गरम पाणी येतं, इकडच्या नळाला थंड पाणी येतं. मॅडमसाठी सर्व सोय करून ठेवलेली मी, की जेणेकरून थंडीमध्ये त्यांना त्रास होऊ नये. त्याच्यानंतर हे आपलं गॅस आहे. बाहेरची लाईट लावा. आणि हा आहे आपला मागची साईड घराची. इथे तिथे लाईटी वगैरे आपण लावलेल्या वॉशिंग आपण. मशीन वगैरे ठेवलं आहे. हे सगळं आपण पॅक करून घेतलेलं आहे टोटल. इथे आपण कपडे वगैरे वाळायला टाकतो. त्याच्यानंतर इथे पण मी झाडं वगैरे ठेवलेले आहेत. आणि इथे एक छोटासा हा गॅस वगैरे, शेगडी वगैरे, याच्यासाठी की कधी आपण बाहेर वगैरे बनवू शकतो. आम्ही बनवलं होतं त्यासाठी ठेवलेलं आहे. ऑइल बनवायला पण लागतंय ना आपल्याला. ऑइल सुद्धा आपण याच्यावरच बनवतो, बनवतो. याच्यावरच बनवतो. त्याच्यामुळे ते आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा आहे आपला
वॉशिंग मशीन जो कोणी दिलाय, मोठ्या दादानी गिफ्ट. मोठ्या दादाने आपल्याला घरासाठी गिफ्ट दिलेला आहे. तो आहे हा वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीन. त्याच्यानंतर तुम्ही हे बघू शकता. आता आपण ह्या बोलीमधून जाऊया. त्याच्यानंतर हा आपण हे पण ते इथून- बघा आपल्याला गिफ्ट आलेलं एक आहे. मिनिट हा. आपण इथून बाहेर इथं होतो, इथून आपण रिटर्न गेलो. हे पूर्ण पॅक आहे. तर त्याच्यानंतर हे तुम्ही बघू शकता. हे जे गिफ्ट आहे हे आपल्याला शाकीर मामाने दिले. शाकीर मामाने दिलेलं आहे. आणि त्यावेळेस त्यांनी खूप गरमी होती. खूप गरमी होती त्यावेळेस आपल्याला दिलं नाही. ही आहे आपली पाण्याची टाकी. हे बघा पाण्याची टाकी, याच्यामध्ये पाणी पडतंय. हे जे कनेक्शन आहे हे मी नवीन घेतलेलं आहे. हे बाहेरून आलेलं आहे कनेक्शन, आणि याच्या आधी हे कनेक्शन होतं. याच्यामधून आहे ना पाण्याचा खूप असा डेंजर थोडासा वास येत होता, त्याच्यामुळे मी हे बंद केलं. हे तुम्ही बघू शकता. कचरा कुंडी आपली इकडे वेट आणि इकडे ड्राय. इथे सिटीमध्ये असंच करावं लागतं की तुम्हाला सुका कचरा आणि ओला कचरा वेगवेगळा. तुम्हाला वेगवेगळाच द्यावा लागतो. तुम्ही एकत्र दिला की मग ते चहा गाळवा ठेवू का? घालतात. ते म्हणतात हा चहा ठेवू का? नाही, आता वरचं दाखवायचं ना आपल्याला आधी. चला. तर तुम्ही बघितलं हा आपला हॉल आहे. हॉल अजून एकदा बघून घ्या मस्तपैकी. कसा वाटला? लगेच व्हिडिओ थांबवायचा आणि कमेंट करायची, दादा कसा वाटला. मी मेन म्हणजे ना, मला जे घर माझं बनवायचं होतं ते घरासारखं घर असावं याप्रमाणे मला बनवायचं होतं. आणि तुम्हाला दिसू शकतं याच्यामध्ये जास्त असं हायफाय वगैरे काय मी केलेलं नाही. नॉर्मलच गोष्टीत जे की मस्त आहेत. हा आहे आपल्याला वरती जाण्यासाठीचा जिना. मॅडम चालले बघा. चला. इथे मी एक वायफाय बसवलेला आहे, जेणेकरून इथे खाली हॉलमध्ये आणि किचनमध्ये आपल्याला यांना नेट वगैरे वापरता यावा म्हणून. त्याच्यानंतर आधी कुठे जायचं सांगा आता. बेडरूम मध्ये. चला. इथे आता वॉशरूम आहे. हा आहे आपला टॉयलेट आणि बाथरूम कंबाईन मध्ये. तुम्ही बघू शकता असा मस्त पैकी आहे. हा जास्त करून आम्ही यूज नाही करत, कारण हा वरती आहे, आम्ही खालचाच यूज करतो. आहे आपला आता- बेडरूम. इथून आपण आज चाललो. बोलून बोलून दम लागला मला. हे बघा मस्त पैकी. हा बघू शकता तुम्ही. वरती फॅन, लाईट. इथे पण आपण हे करून घेतलेलं आहे, काय म्हणतात त्याला, फर्निचर. इकडे पण फर्निचर आहे, फुल फर्निचर. याच्यामध्ये आहेत सणाचे कपडे. जे की उघडू नका. ते उघडलं की उघड खाली ते येणार. सगळे खाली येतील. खाली येतील. त्याच्यात पण आता त्याच्यानंतर हे आहे ह्या आयना Makeup box. आरसा दिसतोय, पर याला उघडून आपण याच्या आत एक नाही सगळं सणाचं मेकअपचं box सर्व सामान. सामान ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर नका उघडू, ते हा पण आहे, खाली. हे पण नाही उघडणार मी. हा फक्त पूर्ण आहे कबीर. कबीरचा. कबीर जन्मल्यापासून त्याचे टोटल कपडे इथे आहेत. अजून एवढेच कपडे त्याच्या नानीचे तिथे आहेत कपडे. अजून नवीन पण आहे याच्यात, जे ओपन नाही केलेले अजून ओपन नाही केलेले ते तर वेगळेच आहेत. त्याच्यानंतर हा तुम्ही बघू शकता हा एसी. AC. हा मोठ्या एसी पण दादानेच दिलेला आहे. हा एसी पण आपल्याला मोठ्या दादानीच दिलेला आहे गिफ्ट. त्याच्यानंतर हा आपला गिफ्ट नाही दिलं त्यांनी. हा. एक असंच सहज चक्करला आले, त्यांनी बघितलं की इथं गरम होतं, एसी नाहीये. त्यांनी लगेच एसी आणलं आणि त्याच्यानंतर मी हाताने कपडे, म्हणजे होतं वॉशिंग मशीन पण मी थोडा खराब होता तो, तर ते म्हणे हाताने नाही धुवायचे कपडे, तर मग त्यांनी वॉशिंग मशीन आणला. तर त्यांच्या इथं पण खूप छान मशीन आहे आणि मला पण तसा त्यांच्यापेक्षा चांगला मशीन मला दिलंय दादाने गिफ्ट मध्ये. कारण दादाची मी बहीण आहे, त्याच्यामुळे दादा मला प्रत्येक गोष्टी देतात. त्याच्यानंतर हा आपल्या फर्निशला मॅच होणारा हा आपला घड्याळ. तुम्ही बघू शकता आता किती वाजलेत, 4:30. तर इकडे इकडे एक खिडकी आहे. आम्ही ओपन नाही करत ह्या जास्त करून गोष्टी, कारण असंच चांगलं वाटतं. त्याच्यानंतर चला नेक्स्ट. चलो. मॅडम कशा पळतायत बघा धपाधप. हा आहे माझा रूम. याच्यामध्ये माझे कपडे आहेत. सणाच्या याच्यामध्ये मी कपडे ठेवत नाही, कारण त्यांचे कपडे व्यवस्थित ते ठेवत नाहीत. आणि मेन म्हणजे माझे पण कपडे त्यांनी इस्कुडून टाकलेत आता, त्याच्यामुळं ते तसेच आहेत. त्याच्यानंतर वरती आपलं सामान वगैरे ठेवण्यासाठी हे आहे मेन सामान आपलं, मेन जे बाहेर आहे.
हे आपल्याला लागतं रोज, बरोबर का नाही? तुम्हाला जे सणा लाईव्ह मध्ये जे दिसतात ते इथं बसून येतात, इथं बसतात, इथं ट्रायपॉड लावतात आणि इथं बसून मस्त गप्पा टप्पा तुमच्याशी चालू असतात. त्याच्यानंतर हा आहे माझा सेटअप, जिथे मी माझं काम करतो. मी काय काम करतो काय नाही ते मी तुम्हाला नंतर सांगेल. पर इथं हा माझा पूर्ण सेटअप आहे. ही माझी गेमिंग चेअर आहे. याला गेमिंग चेअरच म्हणतात, नाहीतर म्हणतील गेम खेळत बसतो काय. ही गेमिंग चेअर आहे. हा नाहीतरी गेमच खेळत माझा बसताना. आयपॅड आहे. त्याच्यानंतर हे 2 स्क्रीन आहेत. हा मी बिल्ड केलेला मॉनिटर. बिल्ड म्हणजे स्वतःने बनवून घेतलेला मॉनिटर. हा मी स्वतःने बनवून घेतलेला आहे मॉनिटर. मला जे जे स्पेसिफिकेशन लागतात त्या सर्व गोष्टी. ही आहे लाईट. ज्यावेळेस मी झूम मीटिंग करतो त्यावेळेस मला ते लागतात गोष्टी. त्याच्यानंतर हा जो वरती आहे तो होम म्हणजे याचा गाण्यासाठी सोप्या भाषेत हा माझा स्टडी टेबल आहे. जिथे समजा की सणा बाहेर किचन मध्ये काम वगैरे करतात किंवा हॉलमध्ये काम करतायत, त्यांना थोडी भीती वाटेल, काय होईल, मग त्यांच्या सोबतीसाठी मी आपलं हे घेतो कबीर आणि मस्त त्याच्या नानीकडे निवांत बसतो. असतो ना, आणि आम्ही दोघंच असतो इथे. मी तर फिरतीवरच असते, कधी मम्मीकडे जाते कधी इथं. तर आम्ही दोघंच असल्यामुळे मला कधी कधी भीती वाटल्यामुळे मी त्यांना म्हणते की माझ्यासोबत बसा, असं, कारण आम्ही घर दोघंच असतो. तेवढं मोठं आहे आपलं त्याच्यामुळं. तर चला आता कुठे चाललोय आपण? बाल्कनी. बाल्कनी मध्ये. तर बघू शकता तुम्ही, ही आहे आपली बाल्कनी. हे वरती असं मी मस्त बनवून घेतलेलं आहे जेणेकरून पाऊस वगैरे इथे पडू नये. इथे ग्रिल वगैरे बसवलेत मस्तपैकी. तुम्हाला जर आपलं हे घर आधी कसं होतं हे बघायचं असेल ना, तर आपल्या घराच्या बाजूचे घर बघायचे. तुम्हाला समजून येईल की हे घर कसं होतं. हे घर मी आणि सणाचे जे पप्पा आहेत आम्ही दोघांनी मिळून हे घर आणि डोक्याने हे सगळं इंटेरियर असो, परत आउटडोअरचं असो, हे टोटल आम्ही ना आमच्या स्वतःच्या माइंडने हे सर्व बनवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे इथे जे आहेत ना, ह्याला बुलेट 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 लाईट का असं काहीतरी म्हणतात, बुलेट का काय, हे टर्न वगैरे होतात इकडे तिकडे. खूप छान दिसतं. रात्रीचं जर मला जमलं तर मी याचा एक रात्रीचा शूट पण टाकेल. रात्रीचं जास्त छान दिसतं. रात्रीचं जास्त छान दिसतं. तर तुम्ही बघितलं, मस्त आहे ना. तर चला याच्यानंतर आता वरचं दाखवूया. चला, तुम्ही जा ना आता. दरवाजा लावून घेतो मी. चलो, इथे एक सेफ्टी डोर आहे. आधी सेफ्टी डोर ओपन करायचा, मग त्याच्यानंतर रुको मैं लाईट लगा वरती वरती जाऊन लाईट लावा. लाईटीचे बटन आपण वर केलेले आहेत. चला, टिंग टॉंग टिंग टॉंग. चला 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 चला. हा आहे आपला वरचा व्ह्यू. सणांनी हे पण लाईट, हे इथला बटन दाबलं वाटतं, लाईट लागली. तर ही आहे आपली खालची मेन टाकी. ही आहे आपली फक्त गरम पाण्यासाठीची टाकी, म्हणजे या सोलर गिझरची. हा सोलर गिझर आपल्याला, जसं की तुम्हाला सांगतो की हे जे होतं हे रिसेलचं होतं. म्हणजे की आम्हाला घर घेण्यात खूप प्रॉब्लेम झाला आहे, आम्ही तुमच्याशी बोलणार आहे त्या गोष्टी. की हा रिसेलचा हा होता आणि रिसेलचं घेतलं त्याच्यामुळे काही वस्तू त्या इथंच राहिल्या आणि त्या चांगल्या आहेत आणि त्या आपण वापरतो. ज्यांच्याकडून आपण घेतलं त्यांचं हे बाजूचं पण होतं, त्यांनी हे आधीच विकलं होतं, त्याच्यानंतर हे विकलं. इथे आपलं नॉर्मल वगैरे सामान जे काय आपल्याला कधी लागेल हे मला काढायचं होतं, पण मम्मी म्हटले की राहू द्या, चांगलं दिसतं, प्रत्येकाच्या घरावर आहे. हे डिश, हे तर डिश, अजून कुठे डिश आहे, डिश 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 तिकडे डिश आहे, इथे सगळीकडे डिश आहेत. तर चांगलं दिसतं म्हटले की, जसं की टी व्ही आहे आपल्या घरामध्ये. त्याच्यामुळं मी म्हटलं बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय आपण ठेवूया. इथे वरती कपडे वाळवण्यासाठी सुद्धा इथं आहे. इथं डायरेक्ट आपण वरती टाकू शकतो, जसं की गोधड्या वगैरे आपण धुतो टाकतो त्या इथं टाकू शकतात.
तर तुम्ही बघू शकता व्ह्यू आपला कसा आहे. असा मस्तपैकी आपण इथे राहतो. हे समोर तुम्ही बघताय ना, तर पूर्ण असं झाडी वगैरे आहे. पूर्ण पुढे झाडी आहे, पूर्ण झाडी आहे पुढं. इकडे मस्तपैकी खूप भारी वाटतं. कंटिन्यू वारं चालू राहतं. त्यासोबत इकडे बाजूलाच आपल्या लगेच भगवा आहे. तर दुसरी गोष्ट मेन म्हणजे जसं की सनाने सांगितलं तुम्हाला की आम्हाला घर घेण्यासाठी खूप प्रॉब्लेम झाला. तर तो कसा झाला, तर आम्ही खूप आधीपासून घर प्रॉपर्टी आम्ही त्याच्यासाठी आम्ही धावपळ करत होतो. आम्हाला हवंय हवंय. पण तुम्हाला सांगतो आम्हाला असा प्रॉब्लेम आला की जसं की लोक आम्हाला ओळखतात की आम्ही प्रत्येक जाती धर्माला घेऊन चालतो, प्रत्येक जाती धर्माचं आम्ही मान सन्मान करतो. पण त्याप्रमाणे आम्हाला ट्रीटमेंट नाही मिळाली. आम्हाला मुस्लिम हा आमच्या जातीवरचा करारनामा आम्हाला देण्यात आला आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही मुस्लिम असल्यामुळं तुम्हाला घर मिळू शकत नाही. पण मग आम्ही भरपूर जवळजवळ तुम्हाला सांगतो 1 वर्ष गेला आम्हाला, जेणेकरून की मुस्लिम आहे, जिकडे गेले तिकडे मुस्लिम आहे त्यामुळे तुम्हाला नाही मिळू शकत. मुस्लिम आहे, कास्ट कोणती, नाव काय, आडनाव काय, या गोष्टी विचारून 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 आम्हाला प्रत्येक ठिकाणी नकार आला. त्याच्यानंतर जसं की सनाचे जे मम्मी पप्पा आहेत ते त्यांना लोक खूप मानतात. आपले जे शाकीर मामा आहेत ते स्वतः रिअल इस्टेटमध्ये एक ॲज अ ब्रोकर म्हणून काम करतात. तरी देखील आम्हाला घर मिळण्यासाठी खूप प्रॉब्लेम येत होता. मलाच नाही तर मोठ्या दादाला सुद्धा खूप प्रॉब्लेम आला. मग त्याच्यानंतर विषय असा झाला की मग करायचं काय करायचं काय. पण तुम्हाला सांगतो जसे की वाईट लोक आहेत किंवा वाईट जसे की म्हणतात की तुम्ही मुस्लिम आहे असं तसं तसं तसं. तर आम्हाला ज्यांनी हे घर मिळवून दिलं ना ते सुद्धा एक कट्टर हिंदूच होते. आपल्या म्हणजे त्यांनी आपल्या घराच्या मध्यस्थी करून त्यांनी हे घर आपल्याला मिळवून दिलं. तर तुम्ही घर बघितलं तर त्यामुळे मी जास्त त्या गोष्टी हे नाही करत, ते हिंदू मुस्लिम वगैरे ते आपल्याला ते आवडत पण नाही त्या गोष्टी. पण सांगायचं तात्पर्य एवढं की काही लोकांमुळे ना सगळ्यांना त्या कावाट्यात घेणं हे बरोबर नाही. त्याच्यामुळं सगळ्यांचं सवय, सगळ्यांची वागणूक ही वेगवेगळी आली. प्रत्येक जातीमध्ये काही नालायक पण आहेत आणि चांगले पण आहेत. त्याच्यामुळे काही नालायकांमुळे तुम्ही जे चांगले आहेत जास्तीत जास्त त्यांना तुम्ही त्यामध्ये पकडू नका. मला फक्त एवढंच म्हणायचंय. बाकी ते जाऊ द्या. आता आपण चांगला व्हिडिओ बनवलाय त्याच्यामुळे ह्या बाकीच्या गोष्टी आपल्याला बोलायच्या नाहीत. तर तुम्हाला घर कसं वाटलं? इथं या ना. तुम्हाला घर आपलं कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि जसं की तुम्हाला मी सर्व गोष्टी दाखवल्या, तुम्हाला कशा वाटल्या? छान दिसतंय का? घरातलं सगळं व्यवस्थित आहे का? काही म्हणजे व्यवस्थित ठेवलंय नाही का ठेवलं आहे? सगळं सांगा तुम्ही आम्हाला. आणि मला एक सांगा की तुम्हाला माझा आवाज कसा येतोय, क्लिअर येतोय का नाही? तर तुम्हाला सांगतो मी एक माईक वापरतो. तो माईक मी जवळजवळ 1 वर्ष झालं वापरतोय. तुम्ही बघू आम्ही जास्त करून अशी इकडे लावतो माईक, त्याच्यामुळे आमचा जास्त आवाज येत नाही, म्हणजे दिसत नाही, सॉरी दिसत नाही. हा जो माईक आहे तो आहे होलीलँड कंपनीचा. हा माईक मी घेतला होता जवळजवळ 1 वर्ष झाले आणि तो घेतला होता एक 8 ते 8.5 हजारामध्ये घेतला होता. तुम्हाला सांगतो याची माईक क्वालिटी असो, आवाजाची असो, त्याच्यामध्ये समजा तुम्हाला आता माझा आवाज एकदम तुम्हाला क्लिअर येणार, याच्यामध्ये तुम्हाला नॉईस वगैरे काहीच येणार नाही. तुम्ही बोला बरं. हॅलो, कसे आहात सगळेजण? येतंय ना माझा आवाज? असा आवाज, तर यांचा आवाज क्लिअर येणार. त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून एक मोड आहे, तो मोड मी दाबला की त्याच्यानंतर बाजूचा पण आवाज येणार आणि माझा पण येणार. त्याचसोबत मेन म्हणजे एक गोष्ट माणसाची अशी होते की माणसाला कोणाकडे अँड्रॉइड असतो, कोणाकडे आयफोन असतो, तर हा दोघांसाठी पण उपयोगी आहे. तुम्ही हा बघू शकता, इथे 2 माईक असतात. हा जो आहे हा त्याचा रिसिव्हर आहे हा, आणि हा आहे सी टाईप, म्हणजे की आपल्या अँड्रॉइडला बसू शकतो. आणि जे कोणते जे आयफोन आहेत, जे आयफोन 15 पासून जे पुढचे
त्यांना सी टाईपच आहे, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पण हा उपयोगी. दुसरी गोष्ट, याला लाईटनिंग पोर्ट म्हणजे जे आयफोन 13 पासून किंवा 14 पासून जे मागचे आहेत फोन त्यांना लाईटनिंग पोर्ट आहे, जे आयफोनसाठी आहे. तर त्याचा पण आत्ता मी माझा जो आहे तो लाईटनिंग पोर्टवाला आहे. माझा जो मोबाईल आहे तो 13 प्रो मॅक्स आहे, तर त्याच्यामुळे त्याला मी तो बसवलेला आहे. तर कसा वाटला? मस्त आहे ना. आवाज पण त्याची क्वालिटी एक नंबर आहे. तुम्हाला जर हा माईक घ्यायचा असेल की ज्यांना नवीन व्लॉग वगैरे चालू करायचे, नवीन व्हिडिओ बनवायचेत, डायलॉगचे व्हिडिओ बनवायचेत, तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देत आहे, तुम्ही तिथून परचेस करू शकता. आता उलट त्याच्यावर ऑफर चालू आहे, तो आता 6,000ला काहीतरी मिळतोय बरं का. मी आत्ताच बघितलं होतं. तुम्हाला मागवायचं असेल डिस्क्रिप्शनमध्ये जावा, तिथे लिंक मिळेल, त्याच्यावर क्लिक करा आणि लगेच बाय करा. आणि मेन म्हणजे अजून मी याच्यामध्ये तुम्ही बारकाईने बघा घर, अजून मी काय करू शकतो ह्या गोष्टी मला सांगा. मला मेन म्हणजे ना अजून भरपूर करायचं, जसं की ते ख्वाजा गरीब नवाज आहेत त्यांचा फोटो मला वेगळ्या ठिकाणी लावायचा आहे, थोडासा मोठा लावायचा आहे, तिथे मला ठेवायचं नाही आहे. हे बाकीच्या गोष्टी ज्या देवाच्या वगैरे त्या अशा उंचीवर ठेवायच्या, जेणेकरून कुणाचा हात वगैरे असं लागता कामा नाही, त्यानुसार. तर तुम्ही बघू शकता आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. मी तुम्हाला टोटल घराचा एक कोपरा ना कोपरा मी तुम्हाला दाखवलेला आहे. कसा वाटला हा व्हिडिओ नक्की नक्की कमेंट करून कमेंट सांगा. करा आणि सांगा हा. घर कसं वाटलं आहे आपलं. तर अजून मला भरपूर काही गोष्टी करायच्या, त्याचा पण मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. तर आधी हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा आणि जे आपले मित्रमंडळी असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर पण करा. तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.